नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासिक टेक मध्ये आपलं स्वागत आहे. इयत्ता 6वी इतिहास व नागरिकशास्त्र प्रकरण 8 मौर्य साम्राज्यानंतरची राज्य आणि या प्रकरणाचा स्वाध्याय आपल्याला बघायचा आहे. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही आम्हाला फेसबुकवर सुद्धा कनेक्ट होऊ शकता. टेलिग्रामवर सुद्धा आमचं चॅनल आहे, तिथे जाऊन तुम्ही एसओसी सर्च करायचं आहे. नंतर तुम्हाला चॅनल दिसतील आणि तुम्ही त्या चॅनलला जॉईन करू शकता किंवा आमच्या ब्लॉगला सुद्धा तुम्ही विजिट करू शकता. नोट्स आणि क्वेश्चन पेपर किंवा व्हिडिओ मिळवू शकता किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला तो व्हॉट्सअप नंबर सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे. सांगा पाहू, भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राज्य. उत्तर आहे कुशाण. म्हणजे जी सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कोणत्या राज्याने केली होती तर ती आहे कुशाण राज्यानं. कनिष्काने काश्मीरमध्ये बसवलेले शहर कोणते होते तर ते होते कनिष्कापूर. विना वादनात प्रवीण असलेला राजा ते म्हणजे समुद्रगुप्त. कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम. कामरूप म्हणजे काय आहे तर प्राचीन आसाम. प्रश्न दुसरा आहे. पाठातील नकाशाचे निरीक्षण करून गुप्ताच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांच्या नावांची यादी तयार करा. आता बघा मित्रांनो, हे तुम्हाला दिसतंय, ठीक आहे, जे डार्क केलेलं हे आहे गुप्ताचे साम्राज्य. आणि याच्यामध्ये बघा, आता तुम्हाला दिसते की इथं दिल्ली आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की पटना आहे, ठीक आहे, पटना आहे. त्यानंतर तुम्हाला दिसेल की मगध आहे. ही राज्य आपल्या इथं पाहायला मिळतात. इतर सुद्धा शहर इथं आपल्याला दिलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रयागराज आहे, काशी आहे, पाटलीपुत्र आहे, बोधगया आहे, बुंदेलखंड आहे, ठीक आहे, उज्जैनी आहे, भडोच. हे आपल्याला वेगवेगळी शहरं दिलेली आहेत. प्रश्न तिसरा आहे. चर्चा करा व लिहा. सम्राट कनिष्क. आता आहे उत्तर बघा. कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूल पासून ते पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. बघा, जी कनिष्क सम्राट होते त्यांची जी सोन्या व चांदीची नाणी सापडलेली आहेत. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरण्यात आली होती. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कीपूर, ठीक आहे, कनिष्कपूर हे शहर वसवले होते. श्रीनगर जवळ असलेले कामपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कीपूर असावे. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिलेले आहेत. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. दुसरा प्रश्न आहे. महरौली येथील लोहस्तंभ. आता बघा, महरौली येथील जे लोहस्तंभ आहे हा दिल्ली जवळील महरौली येथे एक लोहस्तंभ उभा आहे. तो सुमारे 1500 वर्षाहूनही अधिक जुना आहे, तरी तो गंजलेला नाही. प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक प्रतीक आहे. या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचे उल्लेख आहे. त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते. चौथा प्रश्न आहे. पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावाची यादी तयार करा. तर मित्रांनो, हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतो. तुम्हाला त्या पाठातील ग्रंथ आणि ग्रंथकार हे तुम्हाला शोधायचे आहेत आणि
लिहायचे आहेत. मी हा होमवर्क तुमच्यासाठीच सोडतो. 5वा प्रश्न आहे, गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे यांचा तुलनात्मक तक्ता पुढील मुद्द्याच्या आधारे तयार करा. आता मुद्दे आहे संस्थापक, राज्य विस्तार आणि कार्य. इथं आहे गुप्त घराणे, इथं आहे वर्धन घराणे. बघा, संस्थापक जे गुप्त राजघराणे होते त्यांचे जे संस्थापक आहेत ते आहेत श्री गुप्त, आणि वर्धन जे राजघराणे आहेत त्यांचे जे संस्थापक आहेत ते आहे प्रभाकर वर्धन. आणि बघा मित्रांनो, राज्य विस्तार बघा, आसाम पासून ते पंजाब पर्यंत व कांची पर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश, माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र हे राज्य विस्तार होता गुप्त राजघराण्याचा. आणि वर्धन राजघराण्याचा विस्तार जर बघितला तर उत्तरेस नेपाळ, दक्षिणेस नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरात पर्यंत याचा विस्तार होता. कार्य जर बोलायची झाली तर समुद्रगुप्त यांनी विविध प्रतिमा असलेली नाणी काढली होती. आणि इकडे जर बघितलं तर व्यापाराची भरभराट झाली व इतर धर्मांना आश्रय दिला. पुढील शब्दकोडे सोडवा. तर बघा मित्रांनो, पुढील शब्दकोडे आपण इथं सोडवलेले आहेत. बघा, आडवा शब्द आहे पहिला, याने गुप्ताचे साम्राज्य वायव्येकडे वाढवले होते, म्हणजे दुसरा चंद्रगुप्त, बरोबर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, दुसरा बघा उभा, यांच्या पराक्रमाचे वर्णन प्रयाग येथील स्तंभालेखामध्ये आढळते, ते म्हणजे समुद्रगुप्त. ठीक आहे. त्यानंतर तिसरं उभं बघा काय आहे, महरुली लोहस्तंभावर नावाचा उल्लेख आढळतो. कोणत्या नावाचा उल्लेख आहे तर चंद्र. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर आपण बघूया की चौथा, हर्षवर्धनाचे एक संस्कृत नाटक, ते म्हणजे प्रियदर्शिका. कोणतं आहे, प्रियदर्शिका. त्यानंतर बघा 5 नंबरला काय दिलेलं आहे उभ्यामध्ये, पुष्पवर्मन याने रिकामी जागाचे राज्य स्थापन केले होते, ते म्हणजे कोणते केले होते तर कामरूप. कशाचे केले होते तर कामरूप. ठीक आहे. त्यानंतर बघा 6वा बघा मित्रांनो, गुप्त राजघराण्याचा संस्थापक, ठीक आहे, तो कोण होता श्रीगुप्त. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो 7वा उभा बघा, यांच्या दरबारात बाणभट्ट हा राजकवी होता. ठीक आहे. उभा म्हणजे ते आहे हर्षवर्धन. ठीक आहे, हर्षवर्धन यांच्या. त्यानंतर बघा मित्रांनो 8 नंबरचा उभा बघा काय आहे, इंडो ग्रीक राजामधील प्रसिद्ध राजा, इंडो ग्रीक राजामधील एक प्रसिद्ध राजा कोण होता तर तो होता मिनॅडर. कोण होता मिनॅडर. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो इथे दिसेल 9वं आपल्याला आडवं बघायचं आहे, हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन यांच्याशी झाला, ती होती प्रभावती. ती कोण होती प्रभावती. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आलेला बौद्ध भिक्षू कोण होता, 10वं आहे आडवं, ते होता फाहियान. कोण होता फाहियान. त्यानंतर 11 बघा, कनिष्काच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य, ते म्हणजे चरक. कोण होता चरक. तर मित्रांनो, आपण या प्रकरणाचा स्वाध्याय बघितलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट करा. तुम्हाला जर इयत्ता 6वीचे जर इतर व्हिडिओ पाहिजे असतील तर त्या सगळ्यांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आमच्या टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे किंवा कुठल्याही टेलिग्राम चॅनलवर जा, SOC क्लासेस सर्च करा. त्यानंतर तुम्हाला आमचे क्लासेस दिसायला लागतील. ते क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता. आणि तुम्हाला काही प्रश्न असेल, शंका असेल तर नक्की तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर विचारू शकता. आणि आमचा व्हॉट्सअप क्रमांक मी तुम्हाला इथे देतो, 86 57 33 22 80. हा आहे आमचा व्हॉट्सअप क्रमांक. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे एकमेव चॅनल आहे जिथे तुम्हाला
एक्झरसाइज सुद्धा मिळतात. ठीक आहे, एक्झरसाइज मिळतात, सोबत तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा आमच्या चॅनलवर मिळत असते. म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे. आणि मित्रांनो, एक रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला, की महत्त्वाचं काय आहे, की आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं तर व्हिडिओची जे नोटिफिकेशन असतात किंवा जे व्हिडिओचे जे अपडेट असतात ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतात आणि त्याच्या माध्यमातून काय होते, तुम्ही आमच्या चॅनलसोबत कनेक्ट राहू शकता. ठीक आहे, तर चला, थँक्स फॉर वॉचिंग. अंटिल देन, बाय बाय, टेक केअर.